जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल SD क्रिएशन्सवर। तर मित्रांनो बघू शकता आज आपला बाप्पा विघ्नहर्ताचा पार्ट 3 आलेला आहे। यामध्ये आपण स्पेशल लॅरिक्सवर व्हिडिओ एडिटिंग केलेले आहे। तर मित्रांनो आजचा जो काही डेमो आहे तो कसा वाटला प्रत्येकाने कमेंट करून सांगायचं आहे। तर मित्रांनो चला जरा वेळ न घालवता आपला आजच्या व्हिडिओचा डेमो व्हिडिओ इथं बघून घेऊया। गणपती बाप्पा मोरया। तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा। आज तुम्ही डेमो व्हिडिओ बघितलेला कसा वाटला कमेंट मध्ये प्रत्येकाने सांगायचं आहे। आणि मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ त्या व्हिडिओचे मित्रांनो जे काही लॅरिक्स आहे ते लॅरिक्स आपण अलाइट मोशन ऍप मधून एडिट केलेलं आहे। तसेच जे काही जे काही ग्लो इफेक्ट आहे आणि ग्लिच इफेक्ट आहे ते आपण कॅपकट ऍप मधून एडिट केलेलं आहे। तर मित्रांनो दोन्ही ऍपचं जे काही मोड APK व्हर्जन असणार आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल SD क्रिएशन्सवर अपलोड केलेलं आहे। तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि सर्व मटेरियल या व्हिडिओचं आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाणार आहे। तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन जॉईन करू शकता किंवा डायरेक्ट टेलिग्राम ॲपवर जाऊन SD क्रिएशन सर्च करून जॉईन करून आपलं मटेरियल आणि ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर सिम्पली मित्रांनो अलाइट मोशन ॲप पहिल्यांदा आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं आहे। सॉरी मित्रांनो आपला जो काय प्रोजेक्ट असणार आहे बीटमार्कचा तो बीटमार्कचा प्रोजेक्ट इथं ओपन करून घ्यायचा। तर मित्रांनो बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि जे काय आपल्या टेलिग्राम चॅनलवर मटेरियल डाउनलोड करून घेतलं असेल तर त्यात बघू शकता अशा प्रकारचा तुम्हाला बॅकग्राऊंड व्हिडिओ म्हणजे जो काही फोटो तो भेटून जाईल। तर सिम्पली ऍड करून घ्यायचा आहे। ऍड करून घेतल्यानंतर वरच्या थ्रेडर्सवर क्लिक करून फिल कॉम्पिटिशन एरिया या बटनावरती क्लिक करून फुल स्क्रीन करायचं आहे आणि याची ड्युरेशन शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे। शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर स्टार्टिंग लिहून जायचं तुम्हाला इथं आणि त्यानंतर सिम्पली मित्रांनो जे काय आपला म्हणजे जे काय लॅरिक्सचा जो काय प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट सिम्पली तुम्हाला इथं ओपन करून घ्यायचा आहे। लॅरिक्स प्रोजेक्ट मध्ये बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे लॅरिक्स मी ऑलरेडी क्रिएट करून दिलेले एकदम कडक मध्ये। ओके सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे ग्रुपच्या बटनावरती क्लिक करायचं आहे म्हणजे ह्या लेअरवरती आणि सिम्पली लेअरच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथनं बॅक येऊन जाईल आपला जो काय बीट मार्कचा प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे। त्यानंतर सिम्पली मित्रांनो बघू शकता इथं लेअरचं बटन दिसेल तुम्हाला, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। लेअरच्या बटनावरती क्लिक करून घेतलं पेस्ट लेअर करायचं इथं। त्यानंतर बघू शकता लॅरिक्स प्रमाणे जे काय आपलं सॉन्ग मध्ये जे काही लॅरिक्स आहे बघू शकता। तूच सुख ओके तर तूच सुख करता ऍड झालेलं आहे इथं। थोडंसं पुढे गेल्यानंतर तूच दुकान आहे। तूच दुःख हरता ओके तर अशा प्रकारे जे काही लॅरिक्स आहे ते आपल्याला आता फक्त इथं टाईप करून फोटो चेंज करून घ्यायचे आहेत। ओके तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं पहिलं इथं तुझं सुख करता सेट झालेलं आहे। त्यानंतर आपल्या लॅरिक्सचा शेवटी येऊन जायचं आहे। बघू शकता तर बीट मार्क मी तुम्हाला दिलेलं क्रिएट करून तर 1.24 ला जो काही बीट आहे तिथे येऊन जायचं आहे। त्यानंतर सिम्पली लेअरच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करायचं आहे। त्यानंतर जे काय बघू शकता पुढच्या बीट मार्क म्हणजे पुढच्या बीट मार्क कसे जाण्यासाठी तुम्ही बघू शकता ह्या बटनावरती क्लिक करून घेऊ शकताय। तर ओके त्या बटनावरती क्लिक करून घेतल्यानंतर तुम्ही पुढच्या बीट मार्क कशी येऊन जाईल। तर मित्रांनो सिम्पली तुम्हाला काय करायचं हा जो काही म्हणजे जे काही ग्रुप आहे त्या ग्रुपची ड्युरेशन तुम्हाला वाढवून घेण्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं मित्रांनो जे काही घड्याळाचं आयकन दिसत आहे इथं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या जो काही बीट मार्क आहे तिथे येऊन जायचं आहे आणि सिम्पली हे जे काही ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून सिम्पली याची ड्युरेशन हे बीट मार्क पोस्ट एकदम व्यवस्थित वाढवून घ्यायच्या। बघू शकता अशा प्रकारे। तूच दुःख ओके तर तुझं दुःख हाता येतं आता टाईप करून घ्यायचं त्यासाठी सिम्पली बॅक यायचं आपल्याला आणि एडिट ग्रुपमध्ये जायचं। तर ग्रुपवर क्लिक करायचं एडिट ग्रुपमध्ये जायचंय आणि सिम्पली तुझं सुख करता जागी त्याच्यावर क्लिक करून एडिट टेक्स्ट मध्ये जायचंय आणि तुझं दुःख हरता अशा प्रकारे इथं तुम्हाला जे ते टाईप करायचंय। ओके ओके तर मित्रांनो बघू शकता तुझं दुःख हरता अशा प्रकारे टाईप करून घेतलेलं आहे। जर तुम्हाला फोटो चेंज करायचा असेल तर सिम्पली फोटोवरती क्लिक करायचंय, कलर आणि फिल मध्ये जायचंय, स्टारच्या बटनावर क्लिक करायचंय, परत एकदा स्टारच्या बटनावर क्लिक करून इथं जिथे बघू शकता तुम्ही कुठलाही फोटो इथं सिलेक्ट करून घेऊ शकता अशा प्रकारे। ओके तर बघू शकता तूच सुख करता तूच दुःख अशा प्रकारे तुम्ही तिथे क्रिएट करायचंय। ओके त्यानंतर पुढे जायचंय, पुढचा लिरिक्स जो काही तो ऐकून घ्यायचा आहे। अवघ्या दिनांच्या नाथा ओके तर अवघ्या देण्याच्या नाता हे आपल्याला आता ऍड करायचं आहे। त्यासाठी सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं आधी ह्या जे काही लॅरिक्स आहे शेवटी येऊन जायचं 3.35च्या बीट मार्क कसे आणि लेअरच्या बटनावर क्लिक करून पेस्ट करायचे ते लेअर। ओके त्यानंतर जे काही ड्युरेशन असणार आहे ते बघू शकता पुढचे बीट मार्क कसे पर्यंत वाढून घ्यायचे। सर याच्यावरती क्लिक करून घड्याळाच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि या बटनावर क्लिक करून ड्युरेशन याची वाढून घ्यायची आहे। ओके त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे ड्युरेशन वाढलेली इथं। त्यानंतर सिम्पली एडिट ग्रुपमध्ये जाऊन तुम्हाला आता जसं सांगितल्याप्रमाणे सगळं जे तिथं टेक्स्ट आणि फोटो चेंज करून घ्यायचं आहे। ओके तर अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता इथं खूप सारे बीट मार्क आणि खूप सारे तुम्हाला जे तिथे लॅरिक्स आहेत ते सगळे ऍड करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करतो आणि सगळे ऍड करून घेतो। तर मित्रांनो सगळे फोटो जे म्हणजे जे काही लॅरिक्स आहेत ते सगळे मी ऍड करून घेतले बघू शकता अशा प्रकारचे। ओके तर सिम्पली मित्रांनो सगळे लॅरिक्स इथं ऍड करून घेतल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं सिम्पली इथं जे बघू शकता 19.23 पासून येऊन जायचं तुम्हाला। ओके
तर बघू शकता 19.23 पाशी आल्यानंतर सिम्पली मित्रांनो इथे बीट चालू करणार आहे अशा प्रकारे. ओके, तर सिम्पली मित्रांनो 19.23 पाशी यायचंय, प्लसच्या बटनावर क्लिक करून मीडियममध्ये जायचंय आणि जो काय ओव्हरले बघू शकता अशा प्रकारचा. ओके, तर अशा प्रकारचा म्हणजे चकमक होते. ओके, तर तसा प्रकारचा व्हिडिओ इथे ऍड करून घ्यायचा आहे. वरच्या थिएटर्सवर क्लिक करून फुल स्क्रीन करायचंय, ब्लेंडिंग मध्ये जायचंय आणि इथं जे काही लाईटन आहे ते सिलेक्ट करून घ्यायचंय आणि जे काही आपला शेवटचा फोटो असणार आहे तिथे येऊन जायचंय त्याच्या शेवटी. ओके, आणि सिम्पली ह्याची ड्युरेशन इथनं कट करून घ्यायचे. ओके, अशा प्रकारे. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे इथं आपण क्रिएट केलेलं. ओके, तर आता सगळा जे काही लॅरिक्सचा व्हिडिओ होता तो लॅरिक्सचा व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे. सिम्पली आता याला तुम्ही इथून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे मी इथं ते व्हिडिओ आपला एक्सपोर्ट करून घेतलेला आहे. त्यानंतर सेव्हच्या बटनावर क्लिक करून सेव्ह करून घ्यायचं. ओके, त्यानंतर सिम्पली मित्रांनो आपलं कॅपकट ॲप ओपन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता कॅपकट ॲप ओपन करण्यापूर्वी तुम्हाला VPN कनेक्ट करणं गरजेचं आहे. तर VPN मी इथं बघू शकता कनेक्ट केलेलं आहे. ओके, तर सिम्पली मित्रांनो कॅपकट ॲपचं जे काही APK व्हर्जन आहे लेटेस्ट मध्ये ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेले, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचंय. त्यानंतर ऍप ओपन करून घेतल्यानंतर मित्रांनो सिम्पली बघू शकता न्यू प्रोजेक्ट मध्ये क्लिक करून घेऊन तुम्ही आपला व्हिडिओ ऍड करून घ्यायचा आहे. मी तो ऑलरेडी व्हिडिओ ऍड करून घेतलेला आहे. मी फक्त तुम्हाला इथं जे काही मी कसे इफेक्ट ऍड केलेले आहेत आणि ज्याची जी काही सेटिंग आहे ती फक्त दाखवणार. ओके, तर सिम्पली मित्रांनो बघू शकता व्हिडिओ इथं अशा प्रकारे तुम्ही पण ऍड करून घ्यायचा आहे. व्हिडिओ ऍड करून घेतल्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला इथं काय करायचं बघू शकता इफेक्टचं बटन दिसेल, इफेक्टच्या बटनामध्ये क्लिक करायचंय आणि सिम्पली मित्रांनो बघू शकता व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये जायचंय तुम्हाला. ओके, तर व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये गेल्यानंतर सिम्पली मित्रांनो इथं येते अशा प्रकारे बघू शकता मला नो इंटरनेटचा प्रॉब्लेम येतो कारण आता खूप सारा पाऊस चालू आहे. ओके, तर सिम्पली मित्रांनो एकच मिनिट. ओके, तर मित्रांनो फायनली मी 2-4दा जे ते फोर स्टॉप केलेलं आहे आणि क्लिअर डाटा केलेला आहे. त्यानंतर इथे जे असं प्रकार म्हणजे जे काही इफेक्ट आहे रेंज थोडी आलेले आहे कॅपकट ॲप बरोबर चाललेले आहे. ओके, तर मित्रांनो लेटेस्ट मध्ये जे काही ते डाउनलोड करून घ्या जेणेकरून तुमचं कॅपकट जे ते जास्त लोड घेणार नाही. ओके, तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये जायचंय. व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये गेल्यानंतर सिम्पली मित्रांनो ट्रेंडिंग मध्ये बघू शकता ड्रीमी ग्लो अशा प्रकारचा जो काही इफेक्ट दिसतोय किंवा तुम्ही सर्च करून घेऊ शकता ड्रीमी ग्लो अशा प्रकारे. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे सर्च करून घेऊ शकता ड्रीम ग्लो अशा प्रकारचा जो काही इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आहे. बरोबरच्या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे तुम्हाला. ओके, तर बरोबरच्या बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर बघू शकता ड्रीमी ग्लो जो काही इफेक्ट आहे तो इथे अप्लाय झालेला आहे. त्यानंतर सिम्पली मित्रांनो जे काही ऍडजस्टमेंट आहे ते बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचे आहे. इथे बघू शकता ग्लो तुम्हाला जे ते 33 वर ठेवायचं आहे. ओके, तर ग्लो 33 वर ठेवायचं आहे. बाकी सगळं जे आहे तसं कलर 0 करायचं आहे आणि अशा प्रकारे जे काही सेटिंग आहे ते बघू शकता अशा प्रकारे करून घ्यायचं तुम्हाला. ओके, त्यानंतर सिम्पली मित्रांनो बरोबरच्या बटनावर क्लिक करून बॅक यायचंय आणि ह्याची जी काही ड्युरेशन असणार ते शेवटपर्यंत तुम्हाला इथं वाढवून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो जे काय आपल्याला परत एकदा व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये जायचंय. व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये गेल्यानंतर सिम्पली मित्रांनो इथं तुम्हाला जे ते एक्स सर्च करायचा एक्स सिग्नल अशा प्रकारचा जो काही इफेक्ट आहे तो सर्च करून घ्यायचा तुम्हाला आणि बघू शकता एक सिग्नल अशा प्रकारचा इफेक्ट जे तिथे आलेला आहे त्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट करून घेतल्यानंतर सिम्पली मित्रांनो बरोबरच्या बटनावर क्लिक करून बॅक यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो त्याचं जे काही ऍडजस्टमेंट असणार आहे ते बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे. त्याची काय स्पीड असणार ते मित्रांनो 33 किंवा 35 पर्यंत ठेवू शकता. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जो काही म्हणजे जो काही दुसरा एक्स सिग्नल होता तो पण इफेक्ट अप्लाय केलेला आहे आपण. त्यानंतर थोडंसं पुढे जायचंय. पुढे म्हणजे एकदम शेवटून शेवट आल्यानंतर बघू शकता थोडंसं मागे यायचंय. इथं जे ते मित्रांनो जे काही आपलं स्पार्कलचा इफेक्ट चालू होता म्हणजे जे काही बीट चालू होते तिथे येऊन जायचं अशा प्रकारे बघू शकता. एकदा मी तुम्हाला ऐकवतो. ओके, तर अशा प्रकारे जे काही बीट चालू होतं तिथे येऊन जायचंय. त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं सिम्पली जे इथे बघू शकता व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये जायचंय. व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये गेल्यानंतर मित्रांनो ते काय ट्रेंडिंग मध्ये बघू शकता पर्स 2 अशा प्रकारचा इफेक्ट भेटतोय त्याला क्लिक करून ऍड करून घ्यायचा आहे. ऍड करून घेतल्यानंतर मित्रांनो जे जे काही सेटिंग असणार ते बघू शकता ऍडजस्टमेंट मध्ये जायचंय आणि स्पीड तुम्हाला इथं बघू शकता 34 वर ठेवायचं आहे. इंटेन्सिटी असे ठेवायचे आणि हे बघू शकता सगळं तुम्हाला सिलेक्ट करून घेऊन बरोबरच्या बटनावर क्लिक करून घ्यायचं. त्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे जो काही एकदम कडक इफेक्ट आहे तो इथं अप्लाय झालेला आहे. अशा प्रकारे सगळी इफेक्ट इथं अप्लाय करून घेतल्यानंतर आपला आजचा व्हिडिओ कडक मध्ये इथं एडिट झालेला. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं झालेला आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये प्रत्येकाने सांगायचं आहे. भेटूया आपण पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा मोरया.